निर्माता दिग्दर्शक अभिनेता महेश मांजरेकर यांचा नवा मराठी चित्रपट वरण भात लोणचं कोणी नाही कोणचं हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। चित्रपटात अनेक बोल्ड दृश्यांचा भडीमार असल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या दृश्यांवर आक्षेप नोंदवलाय। त्यामुळे महेश मांजरेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे। वरण भात लोणचं कोण नाही कोणचं या त्यांच्या चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे थेट राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे। चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याची मागणी महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला केली आहे। तसेच या चित्रपटाचा ट्रेलर तातडीने युट्यूबवरून काढून टाकावा अशीही मागणी त्यांनी केली आहे। जर चित्रपटातील ही आक्षेपार्ह दृश्ये काढली नाहीत तर चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याचा इशारा महिला आयोगाने मांजरेकरांना दिलाय। या सगळ्या गदारोळावर अखेर महेश मांजरेकर यांनी अधिकृत स्टेटमेंट जारी केलं असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच ट्रेलरमधील सगळी आक्षेपार्ह दृश्य वगळून जुना ट्रेलर सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। त्याचबरोबर नवीन प्रोमो देखील लवकरच जारी करण्यात येणार आहे। पण एक महत्त्वाचा प्रश्न यात उपस्थित होतोय की मांजरेकरांनी फक्त ट्रेलरमधूनच ती आक्षेपार्ह दृश्य काढली आहेत का उद्या रिलीज होणाऱ्या त्यांच्या चित्रपटातून देखील ती वगळण्यात आली आहे। आता पिक्चर रिलीज झाल्यावरच या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळणार आहे।